बघा, नोव्हेंबर 2016चा क्वेश्चन आहे. क्वेश्चन 1C 10 मार्कांना पडलेला. काय बघा क्वेश्चन, मी एकदा वाचतो मग नंतर आपण फिगरकडे येऊया. पहिलं सगळं गिवन देते. बघा, फिगर शोज इंटरनल एक्सपांडिंग शू ब्रेक. ही फिगर आहे, इंटरनल एक्सपांडिंग शू ब्रेकची आहे. तुमच्या लक्षात येईल बघा किती शू आहेत तिथं, 1 आणि 2 शू आहेत. हे बाहेर फ्रिक्शन लाईनिंग आहे आणि हा रोटेटिंग ड्रम आहे. इट हॅज अ ड्रम डायमीटर ऑफ 250 mm. इथे मुद्दाम लिहितो ड्रम डायमीटर 250 mm and R 100. आता आजपर्यंत असे दोन, एक डायमीटर एक रेडियस असं कधी आलं नव्हतं. प्रॉब्लेमच्या वेळेला बघूया काय आहे. द फेस विड्थ ऑफ 28, शूची फेस विड्थ दिल्या. फेस विड्थ म्हणजे W, फेस विड्थ ऑफ 28 mm म्हणजे W 28 mm दिलाय. कॅल्क्युलेट द ऍक्च्युएटिंग फोर्स. कॅल्क्युलेट द ऍक्च्युएटिंग फोर्स म्हणजे इथं या शू वरती जो फोर्स लावलाय P ब्रेकिंग साठी, तो ऍक्च्युएटिंग फोर्स किती असं विचारलंय. टॉर्क कपॅसिटी अँड हिंज पिन रिएक्शन इफ द मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑफ प्रेशर, म्हणजे Pmax दिलाय किती आहे बघा, 600 किलो पास्कल. 600 किलो पास्कल दिलाय. अँड द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन is 0.32. and the coefficient of friction is 0.32. आता या केससाठी आपल्याला काय करायचं बघा, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आतापर्यंत आपण जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्यामध्ये प्रेशरची व्हॅल्यू बघा काय असायची, 1 न्यूटन पर mm². बरोबर आहे काय, मॅक्सिमम प्रेशर इज 1 न्यूटन पर mm². पण इथे त्यानं काय केले, Pmax ची किंमत दिल्या 600 किलो पास्कल. जर असं याच्यावरून मी न्यूटन पर mm² मध्ये कन्वर्ट करतो Pmax. बघा, Pmax इज इक्वल टू किलो म्हणजे 10⁻³ तर 600 किलो म्हणजे 10⁻³, पास्कल म्हणजे न्यूटन पर मीटर². पास्कल म्हणजे न्यूटन पर मीटर², किलो म्हणजे 10⁻³. आता समजा मला याला मेगा पास्कल करायचं असेल, मेगा पास्कल, तर इथं किती पाहिजे, 10⁻6 म्हणजे मेगा आणि न्यूटन पर मीटर² म्हणजे हा पास्कल आहे ऑलरेडी, हे पास्कल आहे. फक्त मला इथं मेगा करायचं आहे. मेगा म्हणजे 10⁻6. आता हे जर 10⁻6 करायचं असेल तर काय करायला पाहिजे, यातनं 10⁻³ बाहेर गेला पाहिजे. मग 10⁻³ बाहेर घेण्यासाठी 3 पॉईंट इकडे शिफ्ट केला, म्हणजे हा झाला 0.6. म्हणजे यातनं 10⁻³ बाहेर आले ती इथं घ्या. आता 10⁻6 न्यूटन पर मीटर². ठीक आहे तेच लिहिलंय, फक्त यातनं 10⁻³ बाहेर घेतले म्हणजे 0.6 × 10⁻6 न्यूटन पर मीटर² झाला. आता 0.6 10⁻6 म्हणजे मेगा, न्यूटन पर मीटर² म्हणजे पास्कल. आता मेगा पास्कल म्हणजे काय बघा, न्यूटन पर mm². म्हणजे दिलेलं त्यानं प्रेशर मी न्यूटन पर mm² मध्ये कन्वर्ट करून घेतलं. त्यानं दिलेलं प्रेशर मी न्यूटन पर mm² मध्ये कन्वर्ट करून घेतलं. सगळ्यांना हे कन्व्हर्जन समजले. त्यानं मला 600 किलो पास्कल दिलं, मला न्यूटन पर mm² मध्ये पाहिजे होतं, ते मी न्यूटन पर mm² मध्ये काय केलं, कन्वर्ट करून घेतलं. आता मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू करतो. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आतापर्यंत आपण 2 प्रॉब्लेम सोडवलेत, म्हणून मी डायरेक्ट सांगतो. राईट शू घेणार, मॅक्सिमम प्रेशर लेफ्ट शू वरती असणार का राईट शू वरती, ते रोटेशन वरती डिपेंड असणार. रोटेशन क्लॉकवाईज आहे, क्लॉकवाईज आहे, याचा अर्थ राईट शू वरती मॅक्सिमम प्रेशर असणार. बरोबर काय, राईट शू वरती मॅक्सिमम प्रेशर असणार या शू वरती. मग मी आपली अगोदरची फिगर इथं ड्रॉ करतो मुद्दामून, जी आपण डेरिव्हेशनच्या वेळेला ड्रॉ केलेली की ती ड्रॉ करतो इथं. याच्यामध्ये शू पण दाखवतो. हा तुमचा शू, हा पिवट पॉइंट. इथं तुम्ही ऍक्च्युएटिंग फोर्स लावला होता P. मग डिस्टन्सेस कसे घेतले बघा, P पासून पिवट पॉइंटचं डिस्टन्स म्हणजे C घेतलं. याच्यावरती एकदम स्मॉल एरिया कन्सिडर केलेला, तिथला नॉर्मल फोर्स dN. याचं रोटेशन क्लॉकवाईज घेतलेलं, म्हणून ड्रम वरचा फोर्स हा रोटेशनच्या अपोजिट, तर शू वरचा फोर्स हा रोटेशनच्या डायरेक्शनला, म्हणजे असं घेतलेला μdN, फ्रिक्शनल फोर्स घेतलेला μdN. आणि या O पॉइंटच्या अबाउट आपण याचा इक्विलिब्रियम लिहिलेला, म्हणून असं लिहिलं, समेशन ऑफ मोमेंट अबाउट O इज इक्वल टू 0 इक्वल टू, ह्या केससाठी
जरा सांगा मोमेंट काय येणार इथं, P इंटू सी, P इंटू सी, या पिवट पॉईंटच्या अबाउट क्लॉकवाईज फिरणार म्हणजे प्लस, त्यानंतर डीएन म्हणजे नॉर्मल फोर्सचा मोमेंट बघा, या पिवट पॉईंटच्या अबाउट तो अँटी क्लॉकवाईज फिरणार म्हणजे मायनस मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स, नॉर्मल फोर्सचा मोमेंट अँटी क्लॉकवाईज म्हणजे मायनस, त्यानंतर हा फ्रिक्शनल फोर्स घ्या, फ्रिक्शनल फोर्सचा मोमेंट क्लॉकवाईज फिरणार म्हणजे प्लस, प्लस मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे थोडक्यात काय करायचं असते आपल्याला, ह्या किमती इथपर्यंत पोहोचायचं असते, हे आपलं एम असते. कायम या प्रॉब्लेमचं एम लक्षात ठेवून घ्यायचं, हे एम असते आपलं. म्हणजे मला मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स आणि मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स मिळायला पाहिजे. मग नॉर्मल फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्सचे फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, ठीक आहे. मग नॉर्मल फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स मधला एक कुठला जर फॉर्म्युला मी इथं वरती लिहून ठेवतो, मी लिहितो मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स. आता मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्सचा जो फॉर्म्युला आहे तो इथे मी वरती लिहितो बघा, म्यू पी मॅक्स आर डब्ल्यू, म्यू पी मॅक्स आर डब्ल्यू इन ब्रॅकेट 4R cos θ1 minus cos θ2 minus H cos 2θ1 minus cos 2θ2 divide by 4 sin phi max. आता काय करायचं, या फॉर्म्युल्यातल्या कुठल्या किमती माहित आहेत आणि माहित नाहीत त्या फक्त आता शोधत जायचं. इथं या फॉर्म्युल्यातल्या कुठल्या किमती माहित आहेत माहित नाही ते शोधत जायचं. मग हे शोधण्यासाठी आता मी काय करतो बघा, सगळ्यात पहिल्यांदा म्यू दिलाय का बघा, म्यू दिलाय इथे, पी मॅक्स मॅक्सिमम प्रेशर पण दिलेला आहे, आर रेडियस. आता मला सांगा ह्या प्रॉब्लेम मधला आर कुठला घ्यायचा, आर हा दिलेला आर का या ड्रमची रेडियस, हा दिलेला आर काय ड्रमची रेडियस, ड्रमची रेडियस ड्रमची रेडियस. म्हणून मी मुद्दाम पेपरमध्ये कसं फसवले बघा, या शूची रेडियस दिल्या आणि ड्रमची पण दिल्या आणि शूच्या रेडियसला तिने आर म्हणले, कॅपिटल आर, ठीक आहे. मी मुद्दा म्हणून याला गोल करतो आणि याला लिहितो मी स्मॉल आर, म्हणजे कन्फ्युजन नको म्हणून मी याला गोल करतो आणि इथे लिहितो स्मॉल आर. स्मॉल आर म्हणजे ड्रमची रेडियस जी आहे ती कॅपिटल आर म्हणणार आणि शूची रेडियस आहे त्याला मी स्मॉल आर म्हणणार, ठीक आहे. म्हणजे स्मॉल आर इज इक्वल टू 100. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये कन्फ्युजन जाईल, कारण की हा कॅपिटल आर म्हणजे काय आपला ड्रमची रेडियस आहे. मग ड्रमची रेडियस ही ड्रम वरून शोधायला पाहिजे, 250 डिवाइड बाय 2. ओके, म्हणजे मला ड्रमची रेडियस माहित आहे. विड्थ 28 आहे ती पण माहित आहे. हा आर म्हणजे पुन्हा ड्रमची रेडियस आहे. आता θ1 θ2 ह्या दोन किमती शोधायला पाहिजे. सांगा θ1 कसं शोधणार, θ1 म्हणजे काय करायचं बघा, पिवट पॉइंट इथं दाखवतो, पिवट पॉइंट सेंटरला जॉईन करतो तो आणि फ्रिक्शन लाइनिंग जिथून स्टार्ट झाला असेल त्याचा अँगल घ्यायचा. फ्रिक्शन लाइनिंग सेंटरला जॉईन करतो, जिथून तुमचं फ्रिक्शन लाइनिंग स्टार्ट झाला असेल त्याचा अँगल आपण म्हणायचं θ1, त्याचा अँगल म्हणायचं θ1. इथे यायचं, पिवट पॉइंट सेंटरला जॉईन केला आणि इथून फ्रिक्शन लाइनिंग त्याच पॉइंट पासून चालू झाले, सांगा अँगल किती येणार. पिवट पॉइंट सेंटरला जॉईन केला, ही लाईन आली आणि फ्रिक्शन लाइनिंग तिथं स्टार्ट झाली, म्हणजे θ1 किती येणार, 0. θ1 0. हे लय महत्वाचं आहे हा. θ1 का 0 आला, पिवट पॉइंट जॉईन केला आणि त्याच लाईनीवरती काय आला बघा तुमचं फ्रिक्शन लाइनिंग स्टार्ट झालं, त्यामुळे θ1 0 आला. चला θ2 किती येणार सांगा, θ2. आता पिवट पॉइंटची ही जी लाईन आहे इथून फ्रिक्शन लाइनिंग जिथं संपले तिथपर्यंतचा अँगल हा अँगल म्हणजे θ2. θ2 किती येणार बघा, हे 30 आहे, हे 30 आहे, 30 झाले, हे 60. 180 मधून 60 मायनस केलं की हा अँगल मिळेल बघा. सो 180 मायनस 60 म्हणजे किती येणार, 120. म्हणजे θ2 किती आला, 120. ओके, आता प्रॉब्लेम मध्ये या. θ1 माहिती झाला, θ2 माहिती झाला, θ1 माहिती झाला, θ2 माहिती झाला. आता फाय मॅक्स जरा बघा, फाय मॅक्स सांगा, फाय मॅक्स किती येणार. θ2 ची किंमत 90 पेक्षा जास्त आहे, 90 पेक्षा जास्त असेल तर तो किती असतोय, 90. पुढे लिहून ठेवतो, θ2 इज ग्रेटर दॅन 90.
θ2 हा 90 पेक्षा ग्रेटर असल्यामुळे फायमॅक्सची किंमत झाली 90. आता परत प्रॉब्लेम मध्ये येतो. प्रॉब्लेम मध्ये इथं एच ची किंमत आहे बघा, एच. हा एच अजून आपल्याला माहित नाही. मी इथं लिहितो एच. एच म्हणजे काय आहे बघा, इथं या. एच म्हणजे काय, पिवट पॉइंट आणि सेंटर यांच्यामधलं डिस्टन्स हे म्हणजे एच आहे. पिवट पॉइंट आणि सेंटर यांच्यामधलं डिस्टन्स म्हणजे एच आहे. इथं यायचं, हा पिवट पॉइंट आणि इथं सेंटर आहे, हे डिस्टन्स म्हणजे एच आहे. एच सांगा मग आता एच किती येणार इथून इथपर्यंत डिस्टन्स? 100. प्रॉब्लेम मध्ये दिले बघा, हे डायरेक्ट दिले 100. प्रॉब्लेम मध्ये. 100. बरोबर आहे काय, 100 दिले. ठीक आहे, म्हणजे जो स्मॉल आर म्हटलं की नाही मी, तोच म्हणजे काय तुमचा एच. एच इज इक्वल टू स्मॉल आर इज इक्वल टू 100. समजलं? एच मिळाला, एच मिळाला. ओके, आता अजून एक किंमत माहित नाही आहे, पण ती जरा मी नंतर शोधतो, ते नंतर कळेल तुम्हाला कुठली माहित नाही ती. मला सगळ्या किमती मिळाल्यात. आता मी सॉल्व्ह करायला चालू करणार. सगळ्यात पहिल्यांदा लेफ्ट इश्यू सॉल्व्ह करायचा का राईट इश्यू? लेफ्ट इश्यू सॉल्व्ह करायचा का राईट इश्यू? राईट. राईट. म्हणून विचारतो कन्सिडर राईट इश्यू. म्हणजे आपण राईट इश्यू साठीच फक्त सॉल्व्ह करणार आता, लेफ्ट इश्यू नंतर. ठीक आहे, त्यामुळे राईट इश्यू ड्रॉ केलाय, राईट इश्यू साठीच लिहायचं. मग राईट इश्यू साठी इक्विलिब्रियमला मला एम एन आणि काय लागणार, एम एफ. एम एन आणि एम एफ म्हणजे काय, मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स, मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स. मी लिहितो मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स. सगळ्या किमती ऑलरेडी मी शोधून ठेवलेल्या आहेत. सगळ्या किमती मी ऑलरेडी शोधून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे डायरेक्ट मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स लिहितो आता. एम एफ इज इक्वल टू म्यू पी मॅक्स आर डब्ल्यू 4r cos θ1 minus cos θ2 minus h cos 2 θ1 minus cos 2 θ2 divide by 4 sin phi max. किमती पुट करतो. म्यू प्रॉब्लेम मध्ये दिलाय 0.32, मॅक्सिमम प्रेशर प्रॉब्लेम मध्ये दिलाय 0.6. रेडियस ऑफ ड्रम पाहिजे, ड्रमची रेडियस. ड्रमचा डायमीटर आहे 250, म्हणजे ड्रमची रेडियस किती येणार, 125. ठीक आहे, इथं मुद्दा म्हणून मी लिहितो इथं पुढं आर इज इक्वल टू ड्रम रेडियस. इथं बाजूला लिहून ठेवले मी. ठीक आहे, म्हणजे चुकायला नको. ड्रमची रेडियस 125. डब्ल्यू फेस विड्थ दिलाय 28 इन ब्रॅकेट 4 into 125 cos θ1 0 आहे मायनस cos θ2 आहे 120 मायनस h ची किंमत किती आहे बघा, h इज इक्वल टू 100 cos 2 θ1 θ1 0 आहे, त्यामुळे 2 θ गेलं तरी 0 येणार. मायनस cos 2 θ2 2 into θ2 किती आहे 120 into 2 म्हणजे किती झाला 240 डिवाइड बाय 4 साइन फायमॅक्स किती आहे 90. किमती पुट करा, तुम्हाला मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स मिळेल. मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स मिळेल. वन 1000800 100 न्यूटन mm. जरा एकदा चेक आणि करा एकदा कोणतं चेक करा एकदा कोणा दुसरं. कोणतं अजून एक जण सांगा बा. डॉक्टर ललित बोला तुम्ही. पारकर साहेब सर काढवले. बरोबर आहे, बरोबर आहे. मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स मिळाला. आता मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स म्हणजे एमएफ मिळाला. आता शोधायचा एमएन. एमएन म्हणजे मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स. मी तर लिहितो मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स. मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स एमएन इज इक्वल टू, मी एमएन चा फॉर्म्युला लिहितो बघा, पी मॅक्स आर डब्ल्यू एच
in bracket 2 into θ2 minus θ1 minus sin 2 θ2 minus sin 2 θ1 divided by 4 sin 5x. ओके, आता मी किमती पुट करतोय. पीमॅक्स प्रॉब्लेम मध्ये 0.6, रेडियस ऑफ ड्रम पाहिजे, ड्रमचे रेडियस 125, डब्ल्यू म्हणजे विड्थ 28, एच आपण ऑलरेडी शोधलाय 100, एच 100, 2 लक्ष द्या, θ2 मायनस θ1, θ2 मायनस θ1, θ2 आहे 120, 120 ला रेडियन मध्ये कन्वर्ट करा. हा नुसताच आलाय, नुसताच म्हणजे हा रेडियन मध्ये असणार, ट्रिग्नॉमेट्री बरोबर नाही, त्यामुळे याला रेडियन मध्ये कन्वर्ट करा. θ2 ला 120 इंटू पाय बाय 180, 120 इंटू पाय बाय 180 2.09. किती? 2.09. 2.09 मायनस θ1 झिरोच आहे, मायनस साइन 2 θ2, 120 टू 2 म्हणजे किती झालं 240. आता हा साइन बरोबर आहे त्यामुळे हा डिग्री मध्ये आला, मायनस साइन 2 θ1 झिरो आहे, तो झिरोच आहे त्यामुळे तसंच आहे, डिवाइड बाय 4 साइन पाय मॅक्स किती आहे 90 आहे. सॉल्व करा, तुम्हाला मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स मिळेल. सॉल्व केले की तुम्हाला मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स मिळेल. इथं महत्वाचं काय आहे, θ2 θ1 हे नुसतेच आले त्यामुळे ते रॅडियन मध्ये असणार, ते रॅडियन मध्ये असणार. चला किती येते सांगा ना बाबांनो आन्सर. mn मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स $264916. किती? 264916. 26 हा 264916. अजून एक कोणतं चेक करा. चेक करा आणि एकदा. 2649. बरोबर हा आहे. बोल. ओके ठीक आहे, लक्ष द्या. आता काय झालं बघा, दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये मी सगळ्या किमती शोधत गेलो, फक्त एक कन्फ्युजन काय केलं तर त्यानं 2 रेडियस दिलेल्या, 2 रेडियस मध्ये एक रेडियस त्यानं ड्रमची दिलती आणि एक रेडियस त्यानं शूची दिलती, शूची ती म्हणजे थोडक्यात एच होता, एच. ओके, त्यानंतर पीमॅक्स दिलता किलो पास्कल मध्ये, तुम्ही न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये कन्वर्ट केला. दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये θ1 θ2 काढला, फायमॅक्स लिहिला, त्यानंतर मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू केला. हे फॉर्म्युला आपल्याला पाठ आहे, एकदम सोपा येऊ. हा, मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स पाठ केलेला. मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स हे फॉर्म्युला पण पाठ केला आपण, किमती लिहिल्या, आम्हाला आन्सर मिळाले. आता इकडे या, हे सगळं राईट शू साठी चाललंय. आता हा राईट शू आहे बघा, हा राईट शू म्हणजे हाच आहे असं कन्सिडर करा. या पॉईंटच्या अबाउट काय करायला पाहिजे मला, याचा मोमेंट घ्यायला पाहिजे, मोमेंट. मग आता हा मोमेंट मी तो ऑलरेडी लिहिलाय, पी इंटू डिस्टन्स सी, या फोर्सचं पिव्होट पॉईंट पासूनचं डिस्टन्स म्हणजे सी. त्यानंतर म्यू डीएनचा मोमेंट, मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स, सॉरी डीएनचा मोमेंट, मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स, म्यू डीएनचा मोमेंट, मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स. आता हे शोधलंय, आता मला हे इक्वेशन लिहायचं आहे, पण या इक्वेशन मधला सी, सी म्हणजे काय सांगा, या इक्वेशन मधला सी म्हणजे काय, या इक्वेशन सी मध्ये काय, सी म्हणजे काय आहे, या फोर्स पिव्होट पॉईंट पासूनचं डिस्टन्स, इथे आम्ही फिगर मध्ये दाखवतो, हा पिव्होट पॉईंट इथं आहे आणि हा फोर्स इथं आहे, म्हणजे हे डिस्टन्स मला माहित असायला पाहिजे. हे डिस्टन्स तुम्हाला माहित आहे का, सी प्रॉब्लेम मध्ये दिलंय का, दिलेलं नाही, म्हणजे आता मला सी शोधायला पाहिजे, सी. ठीक आहे, मग आता मी सी शोधतो. बघा एक मिनिट, सोपा आहे एकदम. टू डिटरमाइन डिस्टन्स बिटवीन actuating force
P and pivot point म्हणजेच काय C. C ची किंमत मला डिटरमाइन करायची आहे. कसं करायचं बघा, इथं या फिगरमध्ये काय करतो, इथे एक परपेंडिक्युलर टाकतो आणि असं जॉईन करतो आणि इथे एक ट्रायंगल फॉर्म करतो. हा ट्रायंगल दाखवतो. हा ट्रायंगल, या ट्रायंगल मध्ये इथून इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे हे रेडियस ऑफ शो आहे, म्हणजे ते 100 दिले आपल्याला, ते 100 दिलेलं आहे. बरोबर, हे डिस्टन्स आहे, हे सी आहे. सॉरी, सी नाही आहे, इथून इथं विचार केला तर हे टोटल सी असेल तर हे हाफ ऑफ सी आहे बघा, हाफ ऑफ सी. बरोबर आहे काय, ही बाजू आणि ही बाजू मिळाली की दोन्ही मिळून काय होणार, टोटल सी होणार. त्यातला हा हाफ सी आहे, हाफ सी. आणि हा अँगल दिलाय बघा, हा अँगल दिलाय 30. हा अँगल दिलाय 30. मग मी या ट्रायंगल मध्ये मला या सी ची जर किंमत मिळवायची असेल तर अँगल माहित आहे, हायपोटेन्यूस माहित आहे, ऍडजस्टंट साइड आहे हाफ ऑफ सी. मग साइन कॉस टॅन काय ते कन्सिडर करा. काय कन्सिडर करू सांगायचं, कॉस. सो कॉस 30 फ्रॉम ट्रायंगल, cos 30 इज इक्वल टू काय येणार, cos 30 हाफ ऑफ सी डिवाइड बाय 100, हाफ ऑफ सी डिवाइड बाय 100. माझं काय करतो बघा, हे 100 तिकडे घेतो. सो 100 इंटू cos 30 इज इक्वल टू 1/2 सी. हा 2 पण तिकडे घ्या, तुम्हाला सीचं उत्तर मिळेल. काय केलं मी, एकदम सोपं. इथून इथपर्यंत डिस्टन्स सी होतं, या बाजूला अर्धा सी असणार, या बाजूला अर्धा सी, कारण की ते सिमेट्रिक आहे. इकडे 30 अँगल आहे, इकडे 30 अँगल आहे, म्हणजे हा हाफ ऑफ सी आहे. ट्रायंगल घेतला, हा हाफ ऑफ सी आहे, हे 100 दिले, हा अँगल दिलाय 30, त्याच्यावर मी सी ची किंमत काढली. सांगा सी किती येते. 100 इंटू cos 30 करा आणि त्याला परत 2 ने मल्टिप्लाय करा. 173.20. 173.20. ठीक आहे, म्हणजे मला आतापर्यंत सी नेहमी दिलेला असायचा, पण या प्रॉब्लेम मध्ये नव्हता म्हणून मी तो डिटरमाइन केला. सी ची किंमत मला मिळाली. आता सी ची किंमत मिळाल्यानंतर आता जवळजवळ ऑलमोस्ट प्रॉब्लेम आपला संपलाय. आता काय झालंय सांगा, आता मला सी माहित आहे, एमएफ माहित आहे, एमएन माहित आहे. मग आता हे इक्वेशन लिहितो, इथं लिहिलेलं कन्सिडर इक्विलिब्रियम. राईट शूची इक्विलिब्रियम कंडिशन घेतली. मग इक्विलिब्रियम कंडिशन घेतल्यावर काय होणार, समेशन ऑफ मोमेंट अबाउट ओ इज इक्वल टू 0 इक्वल टू ओ च्या अबाउटचा मोमेंट. हे बघा इथं मोमेंट ऑलरेडी आपण लिहिलाय, पी इंटू सी, क्लॉकवाईज करणार म्हणजे प्लस, त्यानंतर नॉर्मल फोर्सचा मोमेंट अँटी क्लॉकवाईज म्हणजे मायनस, त्याच्यानंतर फ्रिक्शनल फोर्सचा मोमेंट क्लॉकवाईज म्हणजे प्लस. पाहिलं तर परत एकदा दाखवतो बघा, पी इंटू डिस्टन्स सी, पिवट पॉईंटच्या अबाउट क्लॉकवाईज करणार म्हणजे प्लस. डीएन म्हणजे नॉर्मल फोर्सचा मोमेंट बघा काढला तर हा अँटी क्लॉकवाईज येणार म्हणजे मायनस. त्यानंतर म्यू डीएन म्हणजे फ्रिक्शनल फोर्सचा मोमेंट क्लॉकवाईज येणार म्हणजे प्लस. ओके, किमती पुट करतो आता. पी इंटू सी आत्ता शोधलाय 173.2 मायनस मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स. नॉर्मल फोर्सची किंमत इथे बघा 264,916, 264,916. त्यानंतर फ्रिक्शनल फोर्सची किंमत आहे 1,00,800. इथं आहे फ्रिक्शनल फोर्सची किंमत, मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स, हा मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स. किमती पुट केल्या, हे दोन्ही उचलायचं, इकडे ट्रान्सफर करायचं, 173 न डिवाइड करायचं, तुम्हाला पी मिळेल. दोन्ही किमती उचला, ट्रान्सफर करा, 173 ने डिवाइड करा, तुम्हाला पी मिळेल. 211.52. किती? 211. 211.5. चेक करा तरी पण. 211.5. करेक्ट आहे. हीच येते. ठीक आहे, आता तुमचा 1 नंबरचा आन्सर काय विचारलेला बघा प्रॉब्लेम मध्ये. 1 नंबरचा आन्सर, डिटरमाइन द ऍक्च्युएटिंग फोर्स. बरोबर आहे ना, हा ऍक्च्युएटिंग फोर्स म्हणजे पी मिळाला, हा पी फोर्स मिळाला. म्हणजे इथं पी फोर्स 2111 एवढा जर फोर्स लावला तर इथं बाजून ब्रेक अप्लाय होणार. 2111 लावला तर इथं ब्रेक अप्लाय होणार, म्हणजे मला पी मिळाला. ओके, हे पहिला आन्सर. आतापर्यंत जे केलंय तेच आहे,
फक्त जर असं यानं काय केलं, गिवन मध्ये थोडस इकडे तिकडे केले, बाकी काय नाही. बाकी काही विषय नाही, बाकी फक्त काय इथं जर अशा व्हॅल्यू इकडे तिकडे केलेल्या आहेत त्यानं. आता पी मिळाला. पी मिळाल्यानंतर हे राईट शू वरून मी पी मिळवला, राईट शू वरून. पण त्यानं मला ब्रेकिंग टॉर्क पण विचारलाय ना, ब्रेकिंग टॉर्क. आता काय करूया, या राईट शूचा ब्रेकिंग टॉर्क कॅल्क्युलेट करूया पहिला. या राईट शूचा ब्रेकिंग टॉर्क म्हणून मी इथे लिहितो ब्रेकिंग टॉर्क. राईट शू मुळे जनरेट झालेला ब्रेकिंग टॉर्क, राईट शू मुळे जनरेट झालेला ब्रेकिंग टॉर्क. सो टी बी ड्यू टू राईट शू, सफिक्स लावतो राईट. ओके, राईट शूचा ब्रेकिंग टॉर्क. आता ब्रेकिंग टॉर्कचा फॉर्म्युला भावाने मी लिहितो, ते मी पाठ केलाय. म्यू आर स्क्वेअर पी मॅक्स डब्ल्यू इन ब्रॅकेट कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा 2 डिवाइड बाय साइन फाय मॅक्स. राईट शूच्या ब्रेकिंग टॉर्कचा फॉर्म्युला दिला. किमती पुट करतो. म्यू आहे 0.32. ही रेडियस ऑफ ड्रम आहे, ड्रमची रेडियस आहे 125. पी मॅक्स दिलाय 0.6, विड्थ दिले 28, कॉस थिटा 1 दिलाय 0, कॉस थिटा 2 आहे 120 डिवाइड बाय साइन फाय मॅक्स आहे 90. पुट करा. ब्रेकिंग टॉर्क ड्यू टू राईट शू मिळेल, ब्रेकिंग टॉर्क ड्यू टू राईट शू मिळेल. ब्रेकिंग टॉर्क ड्यू टू राईट शू मिळेल तुम्हाला. सांगा किती येते बाळांनो? 126,000. 126,000 न्यूटन एम. Newton mm. राईट शूचा ब्रेकिंग टॉर्क मिळाला, राईट शूचा. आता याच्या पुढे राईट शू संपलं सगळं. आता काय करायचं आहे, टॉर्क ब्रेकिंग टॉर्क ड्यू टू लेफ्ट शू काढायचा आहे. म्हणून मी 2 नंबर लिहितो, कन्सिडर लेफ्ट शू. आता फक्त लेफ्ट शू कन्सिडर करायचा हा. आता लेफ्ट शू कन्सिडर केल्यानंतर मला तिथलं प्रेशर कन्सिडर करायला पाहिजे. इथलं पी मॅक्स आहे, तर इथलं काहीतरी वेगळं असणार, त्याला काय म्हणूया पी मॅक्स डॅश. म्हणजे कन्सिडर मॅक्सिमम प्रेशर ऑन लेफ्ट शू पी मॅक्स डॅश असं कन्सिडर करूया. लेफ्ट शू वरचं प्रेशर काय करूया. सर हा, बोल. पीची व्हॅल्यू चुकली आहे, पीची व्हॅल्यू चुकली आहे. 947.55 येते कुठली वरची पीची व्हॅल्यू. हा बघा, अजून हो. कोणतं, अजून एक कोणतं चेक करा बघा. ही जरा व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून बघा. 947 येते सर. हे येत नाही. तेच सर 947.55. ओके, 947.55. बघा, ब्रेकिंग टॉर्क मध्ये त्याचा काही विषय नाही आहे, त्यामुळे पी चा इथं काही संबंध नाही, त्यामुळे हे उत्तर बरोबर आहे. हा, पी ची किंमत आहे 947.55. ओके, आता लक्ष द्या. कन्सिडर मॅक्सिमम प्रेशर ऑन लेफ्ट शू. या लेफ्ट शू वरचं मी मॅक्सिमम प्रेशर घेतलं, पी मॅक्स डॅश. काय घेतलं, पी मॅक्स डॅश. तर आता बघा, मी लिहिणार इथं मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स. आता हे लेफ्ट शू साठी करणार आहे, पण मी ते राईट शू वर लिहिणार आहे. मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला येतं, फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय रे, पी मॅक्स. ते लिहिते. मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, पी मॅक्स. याच्यावरून आपण काय इक्वेशन लिहू शकतो रे, मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स फॉर राईट शू डिवाइड बाय त्याचं मॅक्सिमम प्रेशर इज इक्वल टू मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स फॉर लेफ्ट शू डिवाइड बाय त्याचं मॅक्सिमम प्रेशर. हे आपण पहिल्या प्रॉब्लेमच्या वेळेला मी तुम्हाला दाखवलेलं.
प्रपोर्शनल असेल तर तुम्ही हा असा रेशो लिहू शकताय. आता या रेशो मध्ये ज्या किमती माहित आहेत त्या पुट करूया. मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स फॉर राईट शू. राईट शूचा बघा 1000800 1000800 डिवाइड बाय राईट शूचं मॅक्सिमम प्रेशर ह्या प्रॉब्लेम मध्ये दिले 0.6 इज इक्वल इथे येणार मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स फॉर लेफ्ट शू डिवाइड बाय पी मॅक्स डॅश. पी मॅक्स डॅश आपल्याला माहित नाही. ठीक आहे. मग आता काय करूया, पी मॅक्स डॅश तिकडे घ्या, हे डिवाइड करा, हे डिवाइड करून किती येते सांगा. हे डिवाइड करून सांगा किती येते. वन 1000800 डिवाइड बाय 0.6 168,000. 168,000 ओके. 168,000 इंटू हा काय झाला पी मॅक्स डॅश. म्हणजे तुम्हाला मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स ऑन लेफ्ट शूची किंमत मिळाली, पण ती इन टर्म्स ऑफ काय पी मॅक्स डॅश. आता जसं मी मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स काढला, मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स, तसंच काय काढा नॉर्मल फोर्स. म्हणजे तुम्ही मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स ठीक आहे. बघा फॉर्म्युलामध्ये या नॉर्मल फोर्सच्या. मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी मॅक्स आहे. बघा मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय पी मॅक्स. इथे लिहितो मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी मॅक्स. जर असं असेल तर देन मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स फॉर राईट शू डिवाइड बाय त्याचं प्रेशर इज इक्वल टू मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स फॉर लेफ्ट शू डिवाइड बाय त्याचं प्रेशर. रेशो येणार बरोबर. हे प्रोपोर्शन असेल तर असं रेशो येणार. आता इथे किमती पुढे करूया. नॉर्मल फोर्सचा मोमेंट आपल्याला माहित आहे 264,916 264,916. तिथलं मॅक्सिमम प्रेशर आहे 0.6. मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स फॉर लेफ्ट शू डिवाइड बाय तिथलं प्रेशर मला माहित नाही. हे सॉल्व्ह करून सांगा. पी मॅक्स डॅश तिकडे घ्या. ही किंमत solve करून 441526. किती 441526.66. 441526.6 ओके. पी मॅक्स डॅश हा फ्रिक्शनल फोर्सचा मोमेंट मिळाला, हा नॉर्मल फोर्सचा मोमेंट मिळाला, हे लेफ्ट शू मिळालं, हे राईट शू मिळालं. आता काय करायचं बाळांनो, या लेफ्ट शूची इक्विलिब्रियम कंडिशन घ्यायची. काय म्हणतो फॉर इक्विलिब्रियम कंडिशन ऑफ लेफ्ट शू. लेफ्ट शूची जर इक्विलिब्रियम कंडिशन घेतली तर समेशन ऑफ मोमेंट अबाउट पिवोट पॉइंट इज इक्वल टू किती येणार 0. पिवोट पॉइंटच्या अबाउटचा मोमेंट 0 यायला पाहिजे. लक्ष द्या मी मोमेंट सांगतोय. इथं मध्येच एक एरिया कन्सिडर करा, त्याच्यावरचा नॉर्मल फोर्स दाखवा हा डीएन, याच्यावरचा फ्रिक्शनल फोर्स दाखवा, रोटेशन क्लॉकवाईज आहे तर हा येणार म्यू डीएन, हा येणार म्यू डीएन. मग या पॉइंटच्या अबाउटचा मोमेंट सांगायचा होता. या पॉइंटच्या अबाउटचा मोमेंट पहिला पी इंटू डिस्टन्स सी, अँटी क्लॉकवाईज फिरणार म्हणजे मायनस. पी इंटू सी अँटी क्लॉकवाईज फिरणार म्हणजे मायनस. मी लेफ्ट शू घेतलाय, लेफ्ट शूवरचे फोर्सेस, या शूवरचे फोर्सेस पी इंटू सी अँटी क्लॉकवाईज म्हणजे मायनस. आता म्युडियनचा मोमेंट घ्या. म्युडियनचा मोमेंट कसं येणार बघा क्लॉकवाईज. क्लॉकवाईज याचा अर्थ काय येणार प्लस. म्युडियन म्हणजे नॉर्मल फोर्सचा मोमेंट, हा काय येणार प्लस फॉर लेफ्ट शू आहे. त्यानंतर पुढचं बघा आता फ्रिक्शनल फोर्सचा मोमेंट या पॉइंटच्या अबाउट हा फ्रिक्शनल फोर्सचा मागे घ्या, असं फिरणार क्लॉकवाईज. क्लॉकवाईज फिरला म्हणजे काय झालं बघा ना प्लस. क्लॉकवाईज फिरला म्हणजे काय प्लस. सो फ्रिक्शनल फोर्सचा मोमेंट पण काय येणार प्लस. ही बघा तुमची इक्विलिब्रियम कंडिशन आली. आता या इक्विलिब्रियम कंडिशनला काय करूया, आता ज्या माहित आहेत त्या किमती पुट करूया. ज्या माहित आहेत त्या किमती पुट करूया. तो मायनस पी, पी तर शोधला बघा 947.55 947.55 इंटू सी. सी मगाशी आपण शोधला होता बघा इथं 173.2
प्लस नॉर्मल फोर्सचा मोमेंट इथं आहे बघा 44156.6 पी मॅक्स डॅश. त्यानंतर फ्रिक्शनल फोर्सचा मोमेंट प्लस 168,000 पी मॅक्स डॅश. ओके, आता काय करतो, ही टर्म मायनसची तिकडे ट्रान्सफर करतो. 947.55 इंटू 173.2 आणि त्या दोघांच्या मधून पी मॅक्स डॅश कॉमन घेतो. ही मायनसची टर्म इकडे ट्रान्सफर केली आणि या दोघांच्या मध्ये पी मॅक्स डॅश कॉमन आहे तो बाहेर घेतला. इथं काय राहिलं बघा 441,526.6 प्लस 168,000. हे सॉल्व्ह करा, इकडे ट्रान्सफर करा, तुम्हाला पी मॅक्स डॅश मिळेल. सॉल्व्ह करून ते ट्रान्सफर करा, पी मॅक्स डॅश मिळेल. 0.27. 0.27. ओके, बघा या पहिल्या शूचं मॅक्सिमम प्रेशर आहे 0.6 आणि दुसऱ्या शू मधलं मॅक्सिमम प्रेशर आहे 0.27. चलो, मला मॅक्सिमम प्रेशर मिळालं, पण माझं हे सगळं कशासाठी चाललंय हे बघा. ब्रेकिंग टॉर्क मला मिळालाय राईट शूचा, लेफ्ट शूचा मिळवण्यासाठी सगळं चाललेलं. मग त्याच्यासाठी मी पहिला काय केलं, पी मॅक्स डॅश शोधला आणि आता पी मॅक्स डॅश शोधून काय करणार मी आता ब्रेकिंग टॉर्क काढणार. म्हणून ब्रेकिंग टॉर्क पी मॅक्स डॅशची किंमत जरा चेक करायला सांग. जरा चेक करा भावने. बरोबर आहे सर. ओके, ठीक आहे. तुझं स्वरूप किती आलंय आन्सर? 0.35 आलं सर. अजून एक कोण तर बघा. .27. ओके, 0.27 येते स्वरूप बा. पुढे जाऊया आता. सो बघा, ब्रेकिंग टॉर्क ड्यू टू लेफ्ट शू. आता ब्रेकिंग टॉर्क काढायचं, ब्रेकिंग टॉर्कचा फॉर्म्युला द्या. बघा, ब्रेकिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी मॅक्स आहे. ब्रेकिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी मॅक्स आहे. ब्रेकिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी मॅक्स. जर असं असेल तर आपण याच्यावरून मग प्रोपोर्शनॅलिटी लिहू शकतो. काय, ब्रेकिंग टॉर्क ड्यू टू राईट शू डिवाइड बाय त्याचं मॅक्सिमम प्रेशर इज इक्वल टू ब्रेकिंग टॉर्क ड्यू टू लेफ्ट शू डिवाइड बाय त्याचं मॅक्सिमम प्रेशर. त्याचं मॅक्सिमम प्रेशर आहे पी मॅक्स डॅश. हे लिहू शकतोय. जे अगोदर नॉर्मलला लिहिलं, जे फ्रिक्शनल मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स फ्रिक्शनल फोर्स, तेच मी ब्रेकिंग टॉर्कला लिहिलं. किमती पुट करतो. राईट शूचा ब्रेकिंग टॉर्क, राईट शूचा ब्रेकिंग टॉर्क पाहिजे मला. राईट शूचा ब्रेकिंग टॉर्क किती आहे बघा, 126,000. 126,000 डिवाइड बाय त्याचं पी मॅक्स. पी मॅक्स आहे तिथं राईट शूचा 0.6 डिवाइड बाय ब्रेकिंग टॉर्क ड्यू टू लेफ्ट शू शोधा लागलोय डिवाइड बाय त्याचा पी मॅक्स म्हणजे पी मॅक्स डॅश. पी मॅक्स डॅश शोधला पण 0.27. 0.27 प्रोपोर्शनॅलिटी वरनं काढलं. चला, ब्रेकिंग टॉर्क ड्यू टू लेफ्ट शू किती येणार? लेफ्ट शू मुळे ब्रेकिंग टॉर्क किती येणार सांगा? 56700. 56700 न्यूटन येणार. सो ब्रेकिंग टॉर्क ड्यू टू काय आला, हा लेफ्ट शू. हा लेफ्ट शू मिळाला आणि मला आता राईट शूचा मी ऑलरेडी शोधलेला आहे. राईट शूचा, हा राईट शूचा आहे. मग सांगा आता टोटल ब्रेकिंग टॉर्क. टोटल ब्रेकिंग टॉर्क कसं काढणार बाळांनो? ब्रेकिंग टॉर्क ड्यू टू राईट शू प्लस ब्रेकिंग टॉर्क ड्यू टू लेफ्ट शू, एवढा मिळून सगळा टॉर्क इथं ब्रेकिंग टॉर्क अप्लाय होणार. राईट शू प्लस लेफ्ट शू. राईट शूचा ब्रेकिंग टॉर्क 126,000. लेफ्ट शूचा ब्रेकिंग टॉर्क
56,700. सॉल्व्ह करा, तुम्हाला टोटल ब्रेकिंग टॉर्क मिळेल. सॉल्व्ह करा. टोटल ब्रेकिंग 182700. 182700 mm. बघा अजून एक कोणतं. बरोबर आहे सर. ओके, आता माझं हे बघा ना आन्सर नंबर 2 आलं, म्हणजे टोटल ब्रेकिंग टॉर्क. ओके, तर परत एकदा सांगतो काय केले. सोपं होतं. राईट शू घेतला. राईट शूला बघा रेडियस ऑफ ड्रम आणि इथं शूची एक्स्ट्रा रेडियस दिली, म्हणजे थोडक्यात एच दिलता त्यानं. ओके, पी मॅक्स त्यानं किलो पास्कल मध्ये दिलता, मी मेगा पास्कल म्हणजे न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये कन्वर्ट केला. θ1 लिहिला, θ2 लिहिला, फाय मॅक्स लिहिला. राईट शूचा मोमेंट, लेफ्ट शूचा मोमेंट घेतला, सॉरी राईट शूचा फ्रिक्शनल फोर्सचा मोमेंट, राईट शूचा नॉर्मल फोर्सचा मोमेंट काढला. इक्विलिब्रियमला मी फॉर्म्युला ऑलरेडी लिहून ठेवलेला, त्यात सी माहित नव्हता, तो त्या ट्रायंगल मध्ये सी फॉर्म केला आणि सी काढला, त्यावरनं पी मिळाला. मग काय एकदा टॉर्क मिळाला तर काय केलं, त्याच्या पुढे फक्त नुसतं प्रपोर्शन वापरले. प्रपोर्शन आहे तर हा रेशो, लेफ्ट शूला प्रपोर्शन आहे तर हा रेशो, असं करून मी इक्विलिब्रियम घेतली, त्यातनं पी मॅक्स डॅश मिळवला आणि पी मॅक्स डॅश वरून पुन्हा मी ब्रेकिंग टॉर्क ड्यू टू लेफ्ट शू मिळवला. आता मला सांगा प्रॉब्लेम अवघड आहे का सोपा आहे?